गेल्या काही दिवसात तुम्ही इंस्टाग्राम, एक्स किंवा फेसबुक स्क्रोल केला असेल तर या तरुणीचा चेहरा तुमच्या नजरेखालून नक्कीच गेला असेल। काही व्हिडिओमध्ये ती जंतर मंतरवर उपोषणावर बसलेली दिसते। अभिनेत्री शबाना आझमी तिचे हात हातात घेऊन त्याचं चुंबन घेताना दिसतात। तर हजारो आंदोलकांमध्ये घोषणा देताना तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात। एवढंच नाही तर एका मुलाखतीत तिने सांगितले की माझे आई वडील भाजपचे कट्टर समर्थक आहेत आणि मी 23 दिवसांपासून उपोषणावर बसले आहे याची कल्पनाही त्यांना नाहीये। पण नेमकी ही तरुणी आहे तरी कोण? एकीकडे जंतर मंतरवर सीजेपीच्या चलो संसद आंदोलनाची चर्चा होत आहे। हजारो आंदोलक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि संसदेकडे निघालेला मोर्चा याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। पण याच जंतर मंतरवर गेल्या 23 दिवसांपासून आणखी एक आंदोलन शांतपणे सुरू होतं ज्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही आणि त्या आंदोलनातून अचानक एक नाव समोर आलं, ते म्हणजे नेहा बोरा। पण कोण आहे ही नेहा बोरा? ती ज्या AISA संघटनेचे नेतृत्व करत आहे, ती संघटना नेमकी काय काम करते? तिचं CJPशी काही संबंध आहे का? आणि विद्यार्थी चळवळीतील हा चेहरा अचानक देशभर इतका चर्चेत का आलाय? जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया, ती म्हणजे AISA आणि CJP या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या संघटना आहेत। सोशल मीडियावरील अनेक पोस्ट आणि चर्चांमुळे दोघांना एकच संघटना समजलं जात असलं तरी तसं नाहीये। नेहाने किंवा AISAने CJPला पाठिंबा दिलेला नाहीये। यासोबतच CJP नीट पेपर लीक, स्पर्धा परीक्षा संबंधित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहे। तर AISA म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन ही अनेक वर्षापासून विद्यार्थी प्रश्नावर काम करणारी डाव्या विचारसरणीशी संबंधित विद्यार्थी संघटना आहे। शिक्षणाचं खाजगीकरण, फी वाढ, विद्यापीठांमधील विद्यार्थी हक्क, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय अशा अनेक मुद्द्यावर AISA सातत्याने आंदोलन करत आले। त्यामुळे CJPच्या आंदोलनाला AISAने पाठिंबा दिला असला तरी दोन्ही संघटनांचं नेतृत्व, रचना आणि कामकाज स्वतंत्र आहे। आता बोलूयात नेहाबद्दल। नेहा बोरा सध्या AISAची राष्ट्रीय अध्यक्ष आहे। ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजेच JNU मध्ये थिएटर अँड परफॉर्मन्स स्टडीजमध्ये PhD करत आहे। मूळ उत्तर प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील नेहाने शालेय शिक्षण सिलीगुडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं। त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात शिक्षण घेतलं। पुढे आंबेडकर विद्यापीठात उच्च शिक्षण घेतल्यानंतर तिने JNU मध्ये प्रवेश घेतला। तिथे विद्यार्थी राजकारणात सक्रिय होत ती पुढे AISAची राष्ट्रीय अध्यक्ष बनली। विशेष म्हणजे एका मुलाखतीत नेहाने सांगितलं की तिचे आई वडील भाजपचे समर्थक आहेत आणि आपण 23 दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलो आहोत याची कल्पनाही त्यांना नव्हती। या विधानामुळे तिची मोठी चर्चा झाली होती। नेहाचं नाव आज चर्चेत आलं असलं तरी ती फक्त नीट आंदोलनामुळे प्रसिद्ध झालेली नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी हक्क, शिक्षणाचं खाजगीकरण, विद्यापीठांमधील प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये ती सातत्याने सक्रिय आहे। म्हणजेच नीट पेपर लीकचा मुद्दा समोर येण्याच्या आधीपासूनच ती विद्यार्थी चळवळीतील एक ओळखीचा चेहरा आहे। गेल्या 23 दिवसांपासून नेहा, अमीन अमितोज आणि मनीष हे AISAचे 3 कार्यकर्ते दिल्लीच्या जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांची मागणी होती की नीट प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहावं। या काळात त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड झाल्याचं सांगितलं जात होतं। माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार नेहाचं सुमारे 7.5 किलो वजन कमी झालं। अमीन अमितेशचं 9 किलोहून अधिक वजन कमी झालं। अमितचं 10 किलोहून अधिक वजन घटल्याची सांगितलं गेलं। रविवारी त्यांच्या आंदोलनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला, तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचं सांगितलं। अखेर अनेक खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि सार्वजनिक व्यक्तींनी आरोग्याचा विचार करून उपोषण मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर नेहा बोरा आणि तिच्या सहकाऱ्यांनी 23 दिवसाचं उपोषण संपवलं। मात्र त्यांनी स्पष्ट केलं की उपोषण संपलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा थांबणार नाही। मात्र नेहाची चर्चा केवळ विद्यार्थी आंदोलनापुरती मर्यादित नाहीये। गेल्या काही वर्षात तिच्या अनेक राजकीय आणि वैचारिक भूमिकांमुळे ती सातत्याने चर्चेत राहिली। शिक्षणाचं खाजगीकरण, मॉब लिचिंग, बिल्किस बानो प्रकरण, सामाजिक न्याय आणि पॅलेस्टाईन सारख्या विषयांवर नेहाने सातत्याने भूमिका मांडल्या आहेत। दुसरीकडे तिच्यावर टीकाही झाली आहे। उमर खालिद आणि शर्लीज इमान यांच्याबाबत केलेल्या काही वक्तव्यांवरून तिच्यावर जोरदार टीका झाली। त्या दोघांवर राजकीय हेतूने खटले चालवले जात असल्याचं तिने म्हटलं होतं। त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला। त्याचप्रमाणे सोशल मीडियावर ब्राह्मणवाद या संकल्पनेवर केलेल्या भाष्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता।
तिच्या टीकाकारांचं म्हणणं आहे की तिच्या काही वक्तव्यामधून ब्राह्मण समाजाबद्दल नकारात्मक भूमिका दिसून येते। तर नेहा आणि AISA यांचं म्हणणं आहे की ते सामाजिक विषयात आणि भेदभावांविरोधात भूमिका मांडत आहेत। हिंदू एकता, लव जिहाद आणि मुस्लिम समाजासंदर्भात काही वक्तव्यांवरून तिच्यावर अनेकदा टीका झाली आहे। तसेच सोशल मीडियावर फ्री पॅलेस्टाईन मोहिमेलाही तिने समर्थन दिलं आहे। त्यामुळे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटांमध्ये ती कायम चर्चेचा विषय राहिली आहे। आता थोडंसं AISA बद्दल जाणून घेऊयात। ASI ही संघटना दिल्ली विद्यापीठ, JNU, इलाहाबाद विद्यापीठ, आंबेडकर विद्यापीठ अशा अनेक उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी निवडणुका लढवते आणि विविध विद्यार्थी प्रश्नांवर आंदोलन करत असते। संघटनेचं म्हणणं आहे की ती विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढते, तर तिचे विरोधक आरोप करतात की विद्यार्थी प्रश्नाच्या माध्यमातून डाव्या विचारांचा राजकीय अजेंडा पुढे रेटला जातो। AISA ने मात्र हे आरोप सातत्याने फेटाळत आली आहे। आज जंतर मंतरवर CJPच्या आंदोलनामुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलं आहे। हजारो आंदोलक, संसदेकडे मोर्चा, कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती या सगळ्या घडामोडीमध्ये AISAचं 23 दिवसाचं उपोषण तुलनेने मागे पडलं। पण या आंदोलनामुळे नेहा बोरा हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेत आलं आहे। भारतात विद्यार्थी चळवळीमधून अनेक मोठे राजकीय नेते घडले आहेत। अनेकांनी विद्यापीठांमधील आंदोलनातूनच सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली। त्यामुळे आज विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय असलेले अनेक तरुण चेहरे भविष्यात राष्ट्रीय राजकारणात दिसतील का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। नेहाचं भवितव्य कोणत्या दिशेने जाईल हे काळच ठरवेल। पण एवढं मात्र निश्चित, जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिचं नाव आज देशभरात चर्चेचा विषय बनला आहे। तुमच्या मते विद्यार्थी आंदोलनामधून पुढे आलेल्या तरुण नेतृत्वाला मुख्य प्रवाहातील राजकारणात मोठी संधी मिळायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।